नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, झेडपी भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. मित्रांनो, जे काय झेडपी भरती संदर्भात जे काय निकाल आहे झेडपी भरतीचा लवकरात लवकर या ठिकाणी लागण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर जे काय विद्यार्थ्याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते, डॉक्युमेंट कोणती लागणार आहे झेडपी भरती संदर्भात, ते पण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. या ठिकाणी मित्रांनो, झेडपी भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहत असताना या ठिकाणी झेडपी भरतीचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा यासाठी जिल्हा परिषदेचे जे काय आस्थापना विभाग आहे त्याचे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी जे काय IBPS कंपनीचे जे काय असोसिएटेड हेड आहेत त्यांना दिनांक 5 जानेवारी 2024 एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जे काय निकाल आहे झेडपी भरतीचा लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, त्या संबंधित कारवाई करावी असं या ठिकाणी त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे. तर तो संपूर्ण या ठिकाणी आपण मजकूर न पाहता आपण जे काय महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की दिनांक 26/12/2023 अखेर एकूण 25 संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. परीक्षा झालेल्या एकूण 25 संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे काही निर्देश आहेत त्यामध्ये येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर 24 संवर्गाची निकाल या ठिकाणी तयार करून घोषित करणे किंवा त्याची कारवाई आपण करावी असं या ठिकाणी उपसचिव जिल्हा परिषद आस्थापना महाराष्ट्र शासन यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळं जे काय जिल्हा परिषद भरतीचा निकाल आहे काही दिवसामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाची कोणती डॉक्युमेंट महत्त्वाची आहेत किंवा मग महत्त्वाची डॉक्युमेंट कोणती याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले होते. त्यासंबंधी आपण या ठिकाणी माहिती घेऊ. त्यामध्ये आपण पाहूयात की जे काय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र, म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शपथपत्र किंवा स्वयं घोषणापत्र साध्या कागदावर किंवा बॉन्ड पेपरवर या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, म्हणजे जे काय भरती प्रक्रियेमध्ये ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदासाठी जे काय मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, जे काय कमीत कमी शैक्षणिक पात्रता आहे त्याचा जे काय पुरावा म्हणजे तुमची मार्कशीट किंवा तुमचं डिग्री प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला TC किंवा मग जे काय 10वीची सनद आहे या ठिकाणी तुम्हाला सादर करता येईल. जन्माचा पुरावा म्हणून जे काय बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा TC आहे ते तुम्हाला या ठिकाणी सादर करता येईल. त्याचबरोबर नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, म्हणजेच EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी EWS सर्टिफिकेट मित्रांनो, EWS सर्टिफिकेट त्या आर्थिक वर्षातील असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, जर आपण आरक्षण किंवा मग रिझर्व्ह कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चालू आर्थिक वर्षातील हे पण असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. जसे OBC असेल किंवा इतर जे काही कास्ट आहेत म्हणजे NT वगैरे यांच्यासाठी जे काय NCL सर्टिफिकेट आहे हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काय अपंग आहेत किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्याकडे जे काय अपंग असल्याचा पुरावा या ठिकाणी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, जर आपण माजी सैनिक म्हणून जर अर्ज केला असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही खेळाडू आरक्षणासाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही खेळाडू असण्याचं तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमसाईल सर्टिफिकेट, या ठिकाणी जे काय डोमसाईल सर्टिफिकेट आहे नॅशनॅलिटी आपण म्हणूया ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जे काय महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेले 865 गावं आहेत त्यामधील जे काय मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला, म्हणजे तुम्ही जर बाउंड्री किंवा मग सीमा भागातील असतील महाराष्ट्राच्या जे काय 865 गावं आहेत त्यासाठी जे काय महाराष्ट्र शासनाने जे काय सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जे काय प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर विविध स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, म्हणजे जे काय आपण लग्न झाल्याच्या नंतर जे काय महिलांच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर त्यांचा जे काय पुरावा म्हणून तुम्ही विवाह नोंदणी सर्टिफिकेट किंवा मग गॅझेटमध्ये जर तुम्ही बदल केला असेल तर ते त्याचा पुरावा म्हणून तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. तर बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रश्न होता की मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे काय किंवा कोणतं काय सर्टिफिकेट द्यायचं, यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना पण आपण या ठिकाणी किंवा सर्टिफिकेट आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. त्याच नमुन्यामध्ये किंवा त्याच प्रोफॉर्मामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी लग्न झालेले आहेत किंवा लग्न न झालेले आहेत दोन्हींनाही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी देणं गरजेचं आहे किंवा मग आपण त्याला प्रतिज्ञापत्र म्हणूयात. त्याचबरोबर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना अंशकालीन पदवीधर किंवा मग आपण त्याला काय म्हणूयात पदवीधारक अंशकालीन, म्हणजे जे काय अंशकालीन कर्मचारी म्हणून त्यांनी जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर ओके केला असेल किंवा त्यामधून जर फॉर्म भरला असेल तर त्याचा पुरावा या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अंशकालीन पदवीधर ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, तरी त्यांनी ऍप्लिकेशन करताना अंशकालीन पदवीधर या ऑप्शनला क्लिक केलेला आहे. जसं DMER किंवा मग इतर जे काय DHS आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे किंवा चुकीनं केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना थोडे प्रॉब्लेम आले होते. एवढे काही प्रॉब्लेम नाहीत, परंतु त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र. मित्रांनो, या ठिकाणी जे काही MSCIT जे काही प्रमाणपत्र आहे तुम्हाला जॉईनिंग झाल्याच्या जवळपास 2 वर्षाच्या आत तुम्हाला देणं गरजेचे. सध्या तरी तुमच्याकडे नसले तरी तुम्ही या ठिकाणी आवश्यक नाही, परंतु तुमच्याकडे असेल तर तुम्ही जोडू शकता MSCIT. त्याचबरोबर तुम्ही जर जे काय टंकलेखन प्रमाणपत्र असेल, लघुलेखन प्रमाणपत्र असेल, अनुभव प्रमाणपत्र असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्या ठिकाणी ज्या पदासाठी अनुभवाची अट आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांना सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर जे काय संगणक आहारता आहे, जे काय कम्प्युटर ज्ञान असल्याचं जे काय प्रमाणपत्र आहे ते विद्यार्थ्यांना नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आत या ठिकाणी सादर करणं किंवा प्राप्त करणं आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही जॉईनिंग झाल्याच्या नंतर सुद्धा 2 वर्षापर्यंत तुम्ही जे काही MSCIT असेल किंवा मग संगणक जे काय साक्षरता असेल त्याबाबत जे काय प्रमाणपत्र आहे ते तुम्ही सादर करू शकता. लहान कुटुंबाचे जे काय प्रमाणपत्र आहे, प्रतिज्ञापत्र आहे, ते तुम्हाला जे काय प्रत्येक विवाहित किंवा अविवाहित कॅन्डिडेट किंवा विद्यार्थ्यांना सादर करणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की लहान कुटुंब म्हणजे 2 अपत्ये यासह पत्नी व पती असं आहे. म्हणजे तुम्ही पती आणि पत्नी आणि तुम्हाला कमीत कमी 2 अपत्य असणं गरजेचे. त्याच्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्ही लहान कुटुंबामध्ये या ठिकाणी मोडत नाहीत. म्हणजे आपण या ठिकाणी नवरा आणि बायको आणि त्यांचे 2 मुलं हेच लहान कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येतात. 2 पेक्षा जास्त मुलं असतील, अपत्य असतील तर ते लहान कुटुंबामध्ये येणार नाहीत आणि तसं असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जे काय लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे काय फॉर्मॅट आहे किंवा मग नमुना आहे, त्याला नमुना म्हणूयात आपण, तर या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देणं गरजेचं आहे. या फॉर्मॅटचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग हा फॉर्मॅट मिळवण्यासाठी तुम्ही मला माझा जे काय मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ह्या गोष्टी सेंड करेन. त्याचबरोबर इतर माहितीसाठी किंवा प्रश्नासाठी सुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय आपण फार्मासिस्ट या पदासाठी जर तयारी करीत असाल तर आपल्या या चॅनलवरती जे काय गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झाम होतात त्याची जी काय आपण या ठिकाणी फार्मा गायडन्स ॲपवरती आपण गव्हर्नमेंट फार्मासिस्ट बॅच आपण या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले. अत्यंत कमी फीसमध्ये जे काय टेक्निकल असेल म्हणजेच फार्मसीचे जे काय सर्व सब्जेक्ट असतील डिप्लोमा फार्मसीचे हे आपण कमी फीसमध्ये या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले. त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट,
रेकॉर्डेड ऑनलाईन लेक्चर्स, त्याचबरोबर जे काय नॉन टेक्निकलमध्ये जे काय मराठी इंग्लिश ग्रामर असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्याचबरोबर जनरल नॉलेज या संबंधितचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लेक्चर किंवा व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे या जे कोर्सची जी काय फीस आहे अत्यंत कमी आहे मित्रांनो. या कोर्सला जॉईन होण्यासाठी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करू शकता किंवा फार्मा गायडन्स ॲपला डाउनलोड करून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली मी या ठिकाणी दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी ॲप डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूयात. तुम्हाला काही अडचण असेल, काय समस्या असेल तर मला कॉल करा, व्हॉट्सअप करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.